खादलीची खावी वाटेन भेटल्या भेटे आवडी वीट नाही पांडुरंगी वाडे अंगी आर्तते. भगवान हे महाराज काय त्याचं स्वरूप आहे. ज्याला दर्शन झालं तो धन्य झाला, तृप्त झाला, कृतार्थ झाला. व्हावं आपल्याला, करावा प्रयत्न. का होणार नाही का? दर्शन नाही देणार म्हणजे आजच्या इतक्या लोकांना दिलं ना, आपल्याला न द्यायला काय झालं. पण आपण त्यांना दर्शन द्यावं इतक्या लायकीला आणि योग्यतेलाच पोचत नाही ना हो. दर्शन कसं काय द्यावं, काय उपयोग आहे. गेलं निघून पोरते. पाहिलं उघडून पाहिलं तर हिरे माणिक मोती, पुन्हा सगळं पीठ कूट, डाळीचं पीठ आहे, तांदूळ आहेत, गव्हाचं पीठ आहे, तेल आहे, तूप आहे, सगळी सामग्री आहे. लसूण मिरची कोथिंबिरी मीठ सगळं अगदी आनंदी आनंदी. काय जेवढं पाहिजे शिजवायला करायला खायला तेवढं त्या टोपल्यात. आणि पुन्हा राहिलेलं धन भरलंय ना, काय लागेल ते घेऊन या ना. पाहिलं थक्क झाली ती बाई, तसं झाकून ठेवलं. आले शास्त्री. आलात का, काही मिळालं का, कशाचं काय मिळालं म्हणे. काही नाही मिळालं. बोबलत भटकत फिरला. 8 दिवसानं उपाशी काही लोक देतील म्हणून. काही एवढं मुठभर तांदूळ मिळालेले 17 ठिकाणी फिरून. अहो न मिळू द्या तुम्हाला. तुम्ही तर पाठवलं ना ते पोरग, पण त्यांना आणून दिलं. अहो भरपूर आहे ना. तुम्ही कशाला आणखी भटकत फिरता एवढा. पाठी तुम्ही पाठवून दिली. तुम्हाला कोणी दिली, पाठी पाठवून दिली, त्याच्यात सगळं आहे हो. आणि तुम्ही आणखी कोणीकडे भटकत फिरताय कशाला. म्हणे कोणी दिलं नाही म्हणे, मी कुठे पाठी दिली. एका मुलाजवळ तुम्ही पाठी नाही दिली हो. त्याच्यात सगळी सीधा सामुग्री आहे. तूप आहे, तेल आहे, पीठ आहे, मीठ आहे, तिखट आहे, भाजीपाला आहे, गव्हाचं डाळीचं पीठ आहे. त्याच्यात काही कमी नाही बघा. बसा आत्ता स्वयंपाक करते. त्या शास्त्राने विचार केला तर मी तर टोपलं कोणाजवळ दिलं नाही. तू कसं काय म्हणतेस. अहो त्या पोरानं सांगितलं मला, शास्त्री महाराजांनी माझ्या डोक्यावर हा बोज आहे, त्याला सांगितलं माझ्या घरी नेऊन दे. शास्त्री महाराजांना मी ओळखतो, पोरानं सांगितलं आणि तुम्ही टोपलं दिले. बरं झालं तुम्ही लवकर आलात. आत्ता स्वयंपाक करते. त्यांना विचार केला की त्यांना म्हणते तुम्ही दिलं, तुम्ही दिलं, पोराजवळ दिलं. अहो काय सांगू, ते पोरगा असं होतं म्हणे, त्याच्याकडे पाहतच राहावं असं होतं. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे आपण तो खात नाही आणि तो भक्ताचं काय करतो. भगवान नुसता बोलल, खातो कशाचा आणि खायला देतो कशाचा. तो खातो, खाणाराचा खातो. आणि जो त्याचा भक्त उपाशी मरल त्याच्याकरता तो आणून देतोय ना हो. तुम्ही पोटा करता फिरला, तुम्हाला कोणी नाही दिलं, पण तुम्ही कसे असलात तरी देवानं अखेर तुमच्या इथं आणून पोचत केलंय. त्यानं विचार केला की आपण ते तिथं काट मारलाय, तो आपला चुकला. प्रत्यक्ष देव आपल्या इथं घेऊन आलाय. मग देव देतो हे खरंय, देव खातो हे खरंय,
आपण उगाचच म्हणतो की देव हुंगितो, देव खातही नाही, देव पितही नाही. देव नुसता वास घेतो. वास कशाचा खातो? वासही घेतो, खातोही, आणि द्यायचं असलं तर देतोही. फक्त आपण भक्त असावं. भक्त जे कोणी भक्त आहेत त्याच्याकरता भगवान बोलतात, माझ्या भक्तांनी जर मला काही दिलं, बल पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती परुत मशनामी प्रयत आत्मना. 2:30 वाजून गेले. सोमवारचा दिवस आहे. सगळे पंक्ती धरा. पंक्ती धरून वाडेपर्यंत 3 वाजतील. 2:30 वाजून गेलेत. 2:30 वाजून 5 मिनिटं होत आले ते. बरं का, मी आता लांबवलं तर तुम्हाला पुन्हा आणखी वेळ लागेल. तर सोमवार आहे, सकाळपासून काही नाही आहे. सोमवार सगळे करतात. ज्याला 2 टाइम जेवायचं असेल त्याची इच्छा आहे, पण आज सोमवार म्हणून इथे 1 टाइम भोजन आहे. संध्याकाळी भोजन नाहीये, म्हणून 1 टाइम आता पंक्ती धरा, प्रसाद घ्या, परमेश्वराचं ध्यान भजन चिंतन करा. आपली ही काळजी परमात्मा घालविल. ब्राह्मणाची काळजी परमात्म्यानं घालवली. त्यानं जरी खोडलं, परमात्मा असा करतो तसा करतो, असं करतो कसं म्हणावं, तसं करतो कसं म्हणावं. परमात्मा बोजा वाहतो कसं म्हणावा, परमात्मा खायला आणून देतो कसं म्हणावं. हे ज्यानं त्यानं करावं. ज्यानं त्यानं नाही. भक्त असेल तर परमात्मा त्याचं सगळं करतो, आणि सगळं करतो. सगळं त्यानं दिलेल्या कशाचाही स्वीकार करतो, खातो. असणं आम्ही खातो. काय खातो? श्रीखंड बासुंदी दिल्यावर तर कोणी खाईलच. गुलाबजाम नकोय का कोणाला? जिलेबी कुठं वाईट आहे का? जिलेबी गुलाबजाम मी खातो असं नाही. माझ्या भक्तानं मला जर प्रेमानं पान दिलं, पान, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, भक्तीने मला देतो. तदाम भक्ती परुत मशनामी प्रयत आत्मरहा. त्यानं दिलेलं ते काय असेल ते सगळं मी खातो. कोणता भक्त आहे त्याचा विचार आपण उद्या करू. धरा पंगत. बोला पुंडली गोरदे श्री ज्ञानदेव. ढलव 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 ढलव. बोला पुंडली गोरदे श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज. येऊ हो पाय पडायला पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ति परुत मशनामी प्रयत्यात्मनः. मग निसिंभा उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे फळे एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्त माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. देठ न फेरिता सेवी आदरेसी. यासो कायसी फुले पानची एक आवडते झाले. ते साजूकही न हो सुकले भलतैसे. परी सर्व भावे भरले देखे जैसा भुकेला अमृते तोखे. तैसे पत्रज परी तेणे सुखे आरोगू लागे. ऐसा भक्ताची नि उदक लेशे तोषेगा. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्रम म्हणजे पान, पुष्पम म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ, तोयम म्हणजे पाणी.
ह्या वस्तू जगामध्ये सर्वांना भेटतात. परमात्मा सांगतात पान असो, फूल असो, फळ असो, तांब्याभर गडवाभर नव्हे. वेळ नाही सांगायला आपल्याला या सर्वाचा श्लोकाचा. भगवंतानी जे श्लोकामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम भगवंताच्या मुखातून निघालेले हे शब्द आहेत. प्रत्येक शब्दाच्या अर्थाप्रमाणे घडलेल्या गोष्टी कथा सांगायला आपल्याला वेळ नाही ना. समाज फार आलाय, यायला आम्हाला उशीर लागला. लोकांच्या गर्दीमुळं गाडीला उशीर लागला. हायवे रोड आहे पार इकडून औरंगाबाद ते येवला कोपरगाव मार्गे, पुणे कल्याण मार्गे मुंबई. तेव्हा हा वाहतुकीचा फार मोठा रोड आहे हा. आणि त्यात पुन्हा आपली ही आज सप्ताहाचा सप्तमी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, आज नवमी. गर्दी वाढली, रस्त्याला लोक फार वाढले, गाड्या घोड्या वाढले. आपल्या लोकांचे ट्रॅक्टर वाढले, मोटरसायकली वाढल्या, रिक्षा वाढल्या, पायी लोक वाढले. इथे यायला सुद्धा आम्हाला बराच वेळ लागला ना निघून इथं यायला. एवढंच आहे, आपल्या लोकांनी आता या रस्त्यानं जपून चालावं. पायी चालणारे आहेत, रिक्षा असो, मोटरसायकल असो, भले घाई गर्दीत पळत असतात. त्याच्या जीप गाड्या आहेत, ST आहेत, मोठमोठ्या गाड्या, ट्रक चाललेले असतात. आपण रस्ता येता जाता ओलांडताना फार सावधगिरी बाळगा. पोल्याचं रस्त्याचं संरक्षण पोलिसाकडूनच झालं पाहिजे. आता एवढे पोलीस तरी मिळतील न मिळतील काय सांगावं. ते सरकारचं काम आहे. तरी परंतु अद्यापपर्यंत सरकारचे पोलीस आहेत तिथं, जनदुनियेची सेवा करतायत, काम करतायत. धन्यवाद पोलीस खात्याला. चोऱ्या होतील मात्र पोलीस खात्याने फार सावध राहिलं पाहिजे. बेटा पुण्यतिथी असू द्या, सप्ताहामध्ये असू द्या, जिथं कुठं 10-5 माणसं गर्दी करतात तिथं चोऱ्या होतात. माझ्या अवतीभोवती तर हमखास चोऱ्या होतात. बायांच्या गळ्यातले डाग जात असतात, बायांच्या गळ्यातले. आम्ही तुम्हाला आजच सावध करतो. बायांच्या गळ्याचे डाग चोरणारे काही बायाही असतात, काही पुरुषही असतात. गर्दीमध्ये माणसाची दृष्टी एकीकडे असते, घाई असते, हात गुंतलेले असतात, एकमेकाचे धक्के एकमेकाला बसतात, अंगाला अंग घासलं जातं. अशा परिस्थितीमध्ये चोर
सहज खिसे कापतात, गळ्यातल्या वस्तू नेतात. तरी सावध असावं, बहुतेक पैसे घेऊन कोणी इकडे येऊ नये. जवळचे लोक असतील, पैशाची काही विशेष गरज आहे असं नाही आहे. पुष्कळ वेळेला आमचे एक खासदार रामकृष्ण बाबा पाटील, माजी खासदार, त्यांची त्यांच्याच सप्ताहामध्ये 10,000 रुपये गेले होते खिशातले, सप्ताहाच्या गडबडीत, काल्याच्या दिवशी. खासदारासारखा माणूस, समाजामध्ये वागणारा माणूस, आणि त्यांचेही खिसे 10,000 रुपये त्यांना कुठे जनदुनियेला वाटायचे होते, ते चोरानं घेऊन गेला. सावध राहा एवढाच अर्थ बोलण्याचा. बाया मंडळीने फार सावध राहावं. चोऱ्या माझ्या भोवती गर्दी करू नये. माझ्या भोवतीच चोऱ्या होतात फार. माझ्या भोवती फार माणसं गर्दी करतात, हमखास चोऱ्या होतात. तिथं बायांच्या सुद्धा माझ्या भोवतीच चोऱ्या होतात. पुण्यतिथीला तसंच. इतरत्र चोऱ्या होत नाहीत, गर्दीचा फायदा घेतात चोर ना हो, त्याला काय नाही इलाज आहे. दर्शनाच्या वेळेला जागा अपुरी असते, अरुंद असते, लहान असते. तिथं पुष्कळचा समाज जमला म्हणजे गर्दी होते. तिथं गर्दीत घुसून लोक भेटण्याकरता, बोलण्याकरता, दर्शनाकरता गर्दी करतात. चोर त्याच्यात घुसून खिसे कापतात. पैठणला एका चोरानं असंच केलं होतं. शेवटी आपल्या माणसानं त्याला पाहिलं, त्याचा पिछा केला, पाठला केला. तो जिथं जाऊन बसत होता तिथं 2-5 जण त्याचेच माणसं होते. अहो म्हटलं, तुम्हीच खिसा कापलाय? आमचा माणूस म्हणतो, तुम्हीच खिसा कापून इथं आला तर मी तुम्हाला पाहिलं, तुमच्या मागं आलो ना हो, तुम्ही नाही कसं म्हणता? सांगितलं, काय किती होते? इतके इतके होते. जा घेऊन जा म्हटले. देऊन टाकले पैसे त्यांनी. त्याला वाटलं हे गडबड जास्त झाले नाही, इथं हा अड्डा समजला म्हणजे आमची सगळ्याची तपासणी, पकडणं नाही ते सगळं जाईल. त्याच्यापेक्षा तुझे घे किती ते जा. तर अशा गोष्टी घडतात. आमच्या भोवती गर्दी करू नये, येऊ नये. आपला आजचा हा दिवस पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी 4 दिवस. आज नवमी 5वा दिवस आहे, बुधवार. उन्हाची वेळ ही प्रवचनाची नाईलाज आहे. सप्ताह कमिटीनं आपल्याला ही सावली केली आहे. सगळ्याला कशी करता येईल? सगळ्याला कोणत्याही गोष्टी अवघड जातात. समाज फार जमला इथं. पहिल्या दिवशीच तर 50,000 ते 1,00,000 लोक होते पहिल्या दिवशी. आपला हा वैजापूर तालुका आहे, शेजारी श्रीरामपूर तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्यात एक पेपर आहे. पहिल्या दिवसापासून हजारो लोक आहे तिथं. तो पेपरवाला लिहितो वैजापूरच्या शेजारचं श्रीरामपूर गावातला पेपर. शेकडोनी लोक जमले म्हणतो, शेकडोनी. बाकीचे हजार का गिळतो का काय तू? तू का माणसं आहे, माणूस आहे का राक्षस आहे? अरे पेपरवाल्याची जी आहे ती परिस्थिती छापायचं काम असतं. जास्त छापून तरी काय फायदा, कमी तरी काय छापितो? पण त्याच्या मागं कोणीतरी राजकारणी असला पाहिजे एखादा. बरं का, हे पेपरवाल्याच्या मागे राजकारणी कोणीतरी एखादा असला पाहिजे, ज्याला हे सहन होत नाही असा.
आणि त्याच्या ताब्यातले हे पेपर असतात. कोणता ना कोणता पेपर कोणता ना कोणत्या तरी एखाद्या पक्षाच्या मताला झुकलेला असतो. त्या मताचे जे पुढारी असतात ते जसं सुचवतील तसं लेखन करतात. तर श्रीरामपूरचा जो त्याचा बातमीदार असेल ना, बाकीचे पेपर आणि बाकीचे बातमीदार ते काय लिहितात आणि तुमचाच बातमीदार आणि तुमचाच पेपर असं का लिहितो, याचं कारण एक तुम्ही का असं लिहिता ते तुमचं मला कळायला मार्ग नाहीये. का लिहिता ते आम्ही अंदाज करतो की ज्यांना कोणाला सहन होत नाही असा कोणता तरी पुढारी आहे तुमच्या जवळ, तुमच्या शिरावर, त्यामुळं तो सांगेल तसा लेखन तुम्हाला करावं लागतं. असं आम्ही त्या श्रीरामपूरच्या एका पत्रकाराविषयी बोलतो. उगा सूर्यावर ढगा आला म्हणजे आज सूर्यच उगवला नाही म्हणणं, किंवा ढगानं कुठं सूर्य झाकला जातो का? आहे हा समाज तुमच्या शब्दानं शेकडो म्हटल्यानं हजाराचा शेकडो होणार का? लाखो जमणार, लाखो जमतील. त्यावेळेला 2-5 हजार जमले असं लिहून टाक बाबा तू आताच, आतापासूनच सुरुवात कर शेवटचं तू. आता तुला देवानं बुद्धीच तशी दिली, देव परमार्थ आवडतच नाही. आणि हा समाजाचा परमार्थ या समाजाचा आवडता आहे. आम्ही जमलो येतो, हरिहरी करतो. जी आहे ती परिस्थिती वाढवा नको लिहू. आमची स्तुती नाही करावी कोणी, आम्हाला कोणाच्या स्तुतीची गरज नाहीये. पण पत्रकाराचं काम आहे की जी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे पेपरमध्ये छापावं. संपादकाचं काम आहे, पेपरवाल्याचं काम आहे. पेपरवाला संपादक असतो कोणीतरी, त्याचा मालक असतो कोणीतरी, आणि मालक असतात राजकीय ध्येय धोरणाचे. आणि राजकीय ध्येय धोरणातून मग त्यांना ते असे कमी जास्त वार्ता चांगल्या वाईट अशा छापाव्या लागतात. आणि संपादकाचा जर बिचाराचा तो धंदाच आहे, पोट भरायची नोकरीच आहे, त्याचा काय इलाज आहे बरं? तेव्हा तुम्ही जरी एखाद्यानं जरी ढग आला म्हणून आज सूर्य नाही, सूर्य गेला मावळला म्हटलं तर उपयोग नाहीये. कोणाच्या सूर्य आहे म्हणण्यानं सूर्य असतो, कोणाच्या सूर्य नाही म्हणण्यानं सूर्य नसतो असं नाहीये. आंधळ्याला सूर्योदय दिसत नाही, सूर्यप्रकाश दिसत नाही. आता आंधळ्याला दिसत नाही त्याचा नाही इलाज आहे ना, त्याला काय करणार कोण? आंधळ्याशी जन अवघीची, आंधळे आपणाशी डोळे दृष्टी नाही. त्याला स्वतःला डोळे नाही, दृष्टी नाही, त्याला जगच दिसत नाही. जगच दिसल्यामुळं आंधळ्याला जग दिसतच नाही म्हणून नाही म्हणतो. तसा तुमच्यातले जर आंधळे असतील तुम्ही इथं येणारे पाहणारे, तर आता तुम्हाला जर दिसतच नाही धड नीट, तर मग आता तुम्हाला देव बुद्धी दिली तसं काही करायचं, अनंगानाच घाला. तुम्ही काही आम्हाला खाऊ शकत नाही, आम्ही काही तुम्हाला काही करू शकत नाहीये. पण काही एक इमानदारी असते, काही एक माणुसकी असते. पेपरवाल्याच्या ठिकाणी काही एक खरेपणा लागतो. भारताचं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते, सत्यम एव जयते, सत्याचाच विजय होतो. नानृतम, अनृत म्हणजे खोट, खोट्याचा विजय होत नसतो. काय घटकाभर तुम्हाला एवढं तेवढं खोटेपणाचा तुम्हाला आनंद होईल तो खुशाल भोगा ना.
तुमच्या आनंदात आम्ही तरी कशाला विघ्न आणावं. पण आहे ही परिस्थिती. आज रस्ता तुडुंब भरलेला आहे. आजही पहिल्या दिवसापासून समाज हा फार आहे. मंडप काहीच्या काही मोठा दिलेल्या आजपर्यंतच्या सप्ताहाच्या सगळ्या सप्ताहांच्या पेक्षा जास्त प्रमाणात मोठा मंडप आहे. 200 बाय 300 असा मंडप आहे. असाच आहे गाव 250 बाय 300 असा मंडप आहे. 250 फूट रुंदी आहे, 300 फूट लांबी आहे. भव्य दिव्य सुंदर मंडप आहे. चांगला मंडप आहे. त्याची लाइटिंग चांगली आहे, प्रकाश चांगला आहे, उजेड चांगला आहे. टाळकरी आमचे पहिल्यापासून फार आहेत, भरपूर आहेत. टाळकरी मोजले 5000 भरतायत टाळकरी ह्या मंडपात. आम्हाला वाटलं होतं एवढा मोठा मंडप टाळकरी एवढे येणार नाही, पण इथं पाहिलं तर एवढा मोठा मंडप पण टाळकरी एवढे येणार नाहीत. कशाला एवढा खर्च केला? पाहिलं तर तुम्ही जाऊन पाहू शकता. प्रत्यक्ष तुम्ही टाळकऱ्यानं मंडप भरलेला आहे. टाळकऱ्यानं मंडप भरलेला आहे. 5000 टाळकरी आहेत. प्रत्येक प्रहऱ्यात जवळजवळ 1000 टाळकरी उभ्या असतात. आणि 4 प्रहऱ्याचे 4000 टाळकरी धरले आणि राहिले 1000. 4 प्रहऱ्याचे थोडे थोडे लोक रेंगाळलेले असतात, बसलेले असतात. कोणाला आळस येतो, कोणाला कंटाळा येतो. रात्री जागला तर त्याला झोप येते. काही दुखलं खुपलं तर सांगता येत नाही. असे आम्ही 1000 जरी गैरहजर धरले. खाली बसलेले असतात, काही जागा नसते. एकमेकाच्या पुढे एकमेक उभे येतो. आणि ते काय असतं, टाळकऱ्याला असं लाईनशीर उभं राहायचं म्हणजे ते गाव सोडून उभं राहावं लागतं. आणि गाव सोडून उभं राहायला थोडंसं अवघड जातं. आणि दुसऱ्या गावाचे माणसं एकदा उभे राहिले मग इकडं तिकडं सरत नाहीत ती. मग त्या गावाच्या माणसाला आपल्या गावाच्या माणसाच्या मागे उभं राहिल्याशिवाय गती नाही. टाळकरी सरत नाहीत ना. जो उभं राहिला एकदम जो उभं राहिला. आणि यांचे टाळकरी पहिले आले 10, पुन्हा आले 10. पहिले 10 उभे राहिले, पण आता दुसरे 10 आले. त्याला त्या गावात कुठं घुसता येतं उभं राहतं, त्याला त्यांच्या मागे उभं राहावं लागतं. दुसरीकडं तर मग आपलं गाव सोडून चाल असते गावाला. इथं जेवढे गाव आहेत हे भजनी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या पासून अखंड नाम सप्ताह हा चालत आलेला आहे. त्यांच्यापासून गाव हे भजन करीत आलेले आहेत. सप्ताहातलं हे नियमाचं भजन आहे. पंचमीच्या दिवशी जर एखादा कुठं कोणी टिपणीवर धान्य पेरीत असेल, त्याला आठवण झाली की अरे तू आज धान्य पेरायला तू कसा रे, दुसरा माणूस नाही का तुला आज सप्ताहाला जायला पाहिजे, तो तसंच आऊत सोडून देईल, सप्ताहाचा रस्ता धरेल. त्याचा दुसरा कोणी तो बाकीचं काम करेल. काहींचे असे नियम आहेत या सप्ताहाचे. सप्ताह सुरू झाला म्हणजे सप्ताहाला माणूस जाईलच. आज तागायत महाराजांना जाऊन 98 वर्ष झाले. सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांना समाधीस्थ होऊन 98 वर्ष झाले. त्यांच्या अगोदर त्यांनी जवळजवळ कळायला लागल्यापासून लहानपणापासून परमार्थ करणारे होते. आई वडीलच मूळ पारमार्थिक उत्तर हिंदुस्थानी गोसावी घराणा.
फिरत फिरत कापूस वाडगावला आले, रमले. तिथं काही आई वडिलाला जमीन मिळाली, घेतली का मिळाली. आई वडील गेले, 2 बहिणी होत्या, महाराजांनी दोन्हीचे लग्न करून दिले. त्यांना लहानपणापासून एवढं तेवढं काही शिक्षण आपलं त्यावेळेचं गावातलं साधं शिक्षण, 12 खडी झाले, थोडी काही उजळणी झाली म्हणजे लगेच पुस्तकं वाचायचे. 4 पुस्तकाचं शिक्षण म्हणजे पुष्कळ झालं त्यावेळेला कामापुरतं. तर असं त्यांचं थोडं शिक्षण झालेलं. ग्रंथ पुराण वाचू 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 पोथ्या, पूर्वीच्या हस्तलिखित पोथ्या वाचत होते, गावात वाचत होते, गाई राखीत होते, संध्याकाळी पोथ्या वाचत होते आणि कुस्त्या करीत होते. या कुस्त्याच्या नादानं, पोथ्या वाचण्याच्या नादानं आणि गायीची सेवा केली, राखायची. ते एखाद्या करता सायासही करतात, हो, प्रयत्न करतात. वायाल्या कोळ्या करता नारदांनी प्रयत्न नाही केले का? तो तर त्यांच्यावर मारायला उठलेला. वाला कोळी पातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविले टाळी, नाम घेता झाली त्याच्या पातकाची होळी, रसने रंगिया राघव नामे. ज्ञानेश्वर महाराज या रसनेला उपदेश करतात. रसना म्हणजे जेव्हा जीव रसाला चाखते, रस कळवतो तिला, म्हणून तिला रसना म्हणतात. तिला जीभ असे म्हणतात. तिला वाणी वाचा बोलणारी जीभ आहे. जिभेमुळे बोलता येतं. जीभ नसेल तर बोलता येणार नाही. मग ती जशी एक रसना आहे तसं बोलायचं साधन जीभ आहे. आणि जेवढे रस आहेत, खरट, आंबट, तुरट, गोड, कडू, तिखट, षडरस, हे षडरस डोळ्याला कळत नाही, कानाला कळत नाही, हाताला कळत नाही. कालवण किती तिखट असू द्या, किती खारट असू द्या, हात घाला त्याच्यात, काही कळत नाही हाताला खारट आहे का तिखट आहे. त्या शरीराचा हात आहे, त्या शरीरातली जीभ आहे. जीवेला जे कळतं ते हाताला कळत नाही. त्या त्या इंद्रियाचा तो विषय आहे. रूप फक्त डोळ्याला कळेल. कान किती चांगले असले आणि डोळ्याला जर काही अपाय असेल तर डोळ्याचं पाहायचं काम कानाला नाही करता येणार. एखाद्या वेळेला एखादा आपल्या जागी दुसरा माणूस बदली ठेवतो, कामाला जातो, त्याचं काम बदली ठेवलेला माणूस उरकतो. दुसऱ्या माणसाला उरकता येतं, करता येतं. तसं डोळ्याला दिसत नाही म्हणून जर बदली कोणत्याही इंद्रियाला सांगितलं, तुम्ही एवढं आमचं काम करावं, जरा आम्हाला कामाला जायचंय, तेवढं तुम्ही आमचं काम करा. डोळ्यांना जर सांगितलं मला कामाला जायचं आणि माझं काम थोडं इथं काही आहे, अयोध्येचा राजा आहे चित्रपट तेवढं पहा. कानाला अयोध्येचा राजा चित्रपट पाहता येईल का? रूपाचा सुजान डोळा. रूपाच्या बाबतीत सुजान म्हणजे शहाणा जाणणारा डोळा आहे. जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो गोता खाय. ज्याचं काम त्यानं करायला पाहिजे. दुसऱ्यानं केलं तो गोता म्हणजे अडचण. अडचणीत सापडावं लागतं, संकटात सापडावं लागतं. म्हणून ज्याचं काम त्यानं करावं. सांगायचं तात्पर्य
हे ज्ञानेंद्रिय असं हे शरीर आहे. तो वाला कोळी पाप करून 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 कोणाला दया नाही आली त्याची. या जगाची दया साधूला आहे हो, देवाला सुद्धा दया नाहीये. देवाला दया नाही, पण देव कठोर नाही. देवाला दया का नाही? देवानं दया करून काय करावं? माणसाला स्वातंत्र्य दिलेले, मग माणसाच्या स्वातंत्र्यात देव ढवळाढवळ करीत नाही. अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते संगोस्त्व कर्मणी. कर्माच्या ठिकाणी अधिकार आहे. ज्याचं जे कर्म असेल त्याचं त्यानं ते कर्म करावं. नारद स्वामींना दया आली. जगाला सुधारायचं काम साधूच आहे. जगाची दया येते साधूलाच. देव दयाळू असला तरी एखादं काही वाईट कृत्य माणूस करीत असेल तर देव कधीच निवारण करीत नाही. आणि देवानं निवारण करायचं म्हणजे हे काम चांगलं नाही असं अंतःकरणात स्फुरत. आणखी देवानं काय करायला पाहिजे? देवानं अंतःकरण दिलं, बुद्धी दिली, जाणीव दिली. चांगलं वाईट काम करायला ज्याच्या त्याच्या जवळ आहे ना हो, त्याचंच अंतःकरण त्याला सांगायला, मन सांगायला, बुद्धी सांगायला आहे. मग देवानं तर सोय केली हो. पुन्हा आता देवानंच पुन्हा पुढे येऊन उभं राहावं आणि हे वाईट काम आहे तू करू नकोस म्हणावं. त्यानं तर सोय केलेली आहे. मग सोय चांगलं करा, वाईट करू नका. आताच बोलून गेलो, सत्यमेव जयते नानृतम. शास्त्र काय सांगतंय? खरे बोला, वाईट बोलू नका. खऱ्याचाच सत्याचाच विजय होतो. बसा. असं साधू संत महात्मे सांगतात. बसा बसा बसा. अंतःकरण सांगतं ना हो आपलं आपल्याला. म्हणजे अंतःकरणात जे स्फुरण आहे, जी जाणीव आहे, भगवान आपल्याला जाणीव करून देतो ना मनाच्या, बुद्धीच्या, अंतःकरणाच्या रूपानं, चांगलं का वाईट. मग देवाने याच्यापेक्षा आणखी काय सोय करावी? पुढं उभं राहूनच बोलायला पाहिजे, हे चांगलं नाही करू नकोस. आणि आपल्या अंतःकरणात आपल्याला कळत नाही का हे चांगलं आहे काय वाईट आहे? मग आपलं मन बुद्धी जर हे वाईट आहे असं सांगत असेल तरी माणूस करतो. मग तो मी याला काय करणार आहे? पाप ते पाप, पुण्य ते पुण्य. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा, आणि नाही जोडा दुजा असे. परोपकार करणं हे पुण्य आहे, परपीडा हे पाप आहे. सताम विभूतया, पुण्या करताच परपीडा निवारण व्हावी म्हणूनच दयेन संत महात्मे जगात फिरत असतात. जग सुखी व्हावं नेहमीच बोलतो आपण. शास्त्र सांगतं सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. सगळे सुखी व्हावे, दुःखी कोणी असू नये. वेद सांगतायत, शास्त्र सांगतायत, ऋषीमुनी सांगतायत.
सर्व धर्माचे जे कोणी प्रेषित आहेत, धर्म संस्थापक आहेत, शास्त्रकार आहेत, ते सगळे सांगतात ना हो, दुसऱ्याला दुःख देऊ नका, परपीडा दुसऱ्याला दुःख देऊ नका, चिमटा घेऊ नका. आपल्याला चिमटा घेतला तर जे दुःख होतं तेच दुःख दुसऱ्याला चिमटा घेतला तर होतं. मग आपल्याला चिमट्याचं दुःख सहन होत नाही आणि नकोय, मग आपण दुसऱ्याला चिमटा कसा घ्यावा, आपण दुसऱ्याला दुःख का द्यावं. मनुष्य जन्म चांगलं वागण्याकरता आहे. माणसाने इतकं चांगलं वागावं की जगातले जेवढे जीव आहेत इतर ते सुद्धा सुखी व्हावेत. या माणसाकडून सगळं जग सुखी व्हावं, इतकी शक्ती सामर्थ्य भगवंतानं माणसाला दिलेलं आहे. पण माणूस विसरला. आता विसरलेल्या माणसाला कोण काय करणार. ह्या विसराळू स्वभावाला नाही लाजे. आईच्या गर्भात असतो, दुःख होतं, त्यावेळेला देवाची प्रार्थना करतो, देवा आता पुन्हा मी असं काही करणार नाही वाईट, असं पुन्हा ह्या जन्म मरणाच्या दुःखात मला घालू नकोस, पुन्हा मी वाईट नाही वागणार. जन्माला आला, ही बाहेरची हवा लागली, या जगाची हवा लागली म्हणजे माणूस जगाप्रमाणेच वागतो. चांगलं वागावं. फार वाईट वागणारा तो वाल्मिक ऋषी होता. वाल्या कोळी ब्राह्मण होता. ब्राह्मण कोणतंही काम ब्राह्मणानं करावं. चांगलं काम तरी ब्राह्मण करतील, वाईट काम तरी ब्राह्मण करतील. काम करावं, वाईट करू नये. ऋषीमुन्यांनी केवढे ग्रंथ तयार केले. ज्ञानेश्वर महाराज कोण होते कोणास ठाऊक, ब्राह्मण होते का कोण होते. आता ज्ञानेश्वर महाराजांचं मौंजी बंधन झालं नाही, त्यांना ब्राह्मण कसं म्हणता येईल. मौंज बंधन हा ब्राह्मणाचा एक विधी आहे, कर्म आहे, अधिकार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मौंज बंधनाचाच वाद निर्माण झाला. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, त्यावेळच्या सगळ्या ब्राह्मणांनी शास्त्रांनी विरोध केला. यांचं मौंज बंधन होणार नाही, करता येणार नाही, शास्त्र नाहीये. कारण हे यांचे आई वडील ब्राह्मण आहेत. गोष्ट खरी आहे, आई वडील ब्राह्मण आहे, आई वडील ब्राह्मणाच्याच उदरी यांचा जन्म आहे, तरी पण हे मौंजी बंधनाला योग्य नाहीत. आता आई बापावर तर जाते सगळ्या जगात चालू आहेत. आजची परिस्थिती कोणती आहे, कशावर जाती आहेत. आई वडिलांची जी जात ती चिरंजीवाची मुलाची जात. मग त्यांचे आई वडील जर ब्राह्मण आहेत, मग ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे का ब्राह्मण नाहीत. आणि चांगदेव महाराजांच्या सारखा 1400 वर्ष जगलेला, सर्व शास्त्र निष्णात, काहीच्या काही विद्वान, काहीच्या काही योगी, योगाच्या सामर्थ्यावर 1400 वर्ष जगतोय. 1400 वर्षाच्या माणसाच्या शरीराचं काय अवस्था असेल. 100 वर्षात 80 पाऊंडशे 60च्या पुढं तर माणूस 60 बुध नाटी झाली म्हणतात. 70-80चा मनुष्य काय कामाचा राहतो.
100चा मनुष्य काय, 100 वर्षाच्या वयाचा माणूस काय काम करेल? काही काम करू शकत नाही. हे 1400 वर्ष आहेत वयानं. जो बहादर स्वतःच्या शक्तीनं सामर्थ्यानं जगलेला आहे, योगाचं सामर्थ्य, योग चांगला आहे. हल्ली योगाचा उपदेश करतात कोणी, योगाचा उपदेश करतात ज्या योगाच्या सामर्थ्यावर चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. वाघावर बसायची शक्ती आहे. हातात नाग सर्प विषारी, तो हातात चाबूक म्हणून घेतलेला होता वाघाला हाणायला. हे काय बाकीचे सटर फटर चाबूक आसूड घेतले होते काय मारायला? काय वाघावर बसला महाराज. आळंदीला जायचंय चांगदेव महाराजांना, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका मुक्ताबाईच्या भेटीला. काल परवाचे पोर येतो. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. 16व्या वर्षी गीतेवर टीका. सगळ्या शास्त्राचा अभ्यास करून, वेदाचा अभ्यास करून मग त्यानं गीतेवर बोलायचं तर बोलावं. आगडम बगडम आयबू गैबू उठला की लागला बोलायला. अरे आयबू गैबूचे ग्रंथ आहे काही. बाप बाप ग्रंथ गीता. बाप रे बाप, तोबा तोबा तोबा, काय ग्रंथ हा गीता. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. का बरं? याचा वक्ता कोण आहे? माणूस आहे का? जगातल्या ग्रंथाचे वक्ते माणसं आहेत. माणसं. माणूस म्हटला की बुद्धी आहे, बुद्धी म्हटला की बुद्धीत दोष आहेत. निर्दोष बुद्धी आहे का? माणूस म्हटलाय की बुद्धीत दोष आहेत. बुद्धीत दोष असल्यामुळं जे चांगलं आहे ते चांगलं दिसत नाही. वांगलंय त्याला चांगलं म्हणल, चांगल्याला वांगलं म्हणल. याला कारण बुद्धीतले दोष आहेत. दोष. माणूस आहे तिथं दोष आहेत. किती का बुद्धिमान असत नाही, पण माणूस आहे, दोष आहेत तिथं. विद्वान असतील ना, चारी वेद मुखोद्गत वाणी, वेदशास्त्र जाणितले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळीले, आहे ते राहिले वेगळेची. ज्याच्या करता हा एवढा मोठा खटाटोप आहे ते गेलं कोणीकडे. ज्याच्या करता हे करायचं ते ध्येय गेलं बाजूला. दुसऱ्याच नादी लागतो माणूस. पैसे मिळतो, पोट भरतो, संसार चांगला होतो, बंगला बांधील नाही तर मोटर घेईल, मुलाबाळाचे लग्न कार्य होतील, चैन करील, समन करील, लोकांना उपदेश करील. आयुष्य संपलं म्हणजे मरल आहे काय नाही काय झालं गेले. एवढ्या करताच ग्रंथ नाहीये ते. शिकला काय केलं, फार तर बडबड केली. आता बडबडीला मग काही थोडेच का साधन आता बडबड करणारे या युगामध्ये. साधनं फार आहेत. हे टेप काय, आमके काय, ढमके काय, रेडिओ काय काय, सगळी बडबड चालू आहे. फार बडबड आहे सध्या. माणसानं तोंड मिटून जरी घेतलं तरी जगामध्ये इतकं बोलणं चालू आहे की राम राम राम.
काही उपयोग नाहीये. चांगदेव महाराज ब्राह्मण, शुद्ध ब्राह्मण, वेद शास्त्र संपन्न ब्राह्मण. सगळे शास्त्र म्हणजे अगदी तळहातावरचा आवळा. योग, योग म्हणजे काय सांगायचं? योग म्हणजे योगच. ज्योतिष म्हणजे ज्योतिष, ज्योतिष शास्त्राच्या जोरावर त्यांना कळलं की मला माझा गुरुचा आणि माझा योग 1400 वर्षानंतर आहे. तोपर्यंत मला गुरुचा योग नाहीये. आणि मनुष्य जन्माला यावं तो गुरु लाभावा, मिळावा आणि उपदेशानं हे मनुष्य जीवन कृतार्थ व्हावं, सुखी व्हावं. मग आता या जन्मात तर काही मला गुरुचा योग नाहीये. ज्योतिषशास्त्रानं कळलं. इतकं ज्योतिषशास्त्र आहे. हल्लीचे ज्योतिषशास्त्र काय करतात? रेडिओ तो नेहमी ऐकतो, पाऊस पडल, पाऊस पडल, अमक्या ठिकाणी पडेल, तमक्या ठिकाणी डोंबला, अजून पत्ता नाही त्याचा. हा महान योगी चांगदेव महाराज. आणि त्यांचा योग सफल झाला नाही. मी हल्ली तुम्ही कसं काय कोणी सांगताय योग करा, असं करा, तसं करा. अहो, योगाच्या सामर्थ्यावर जे 1400 वर्ष जगले, जे वाघावर बसत होते योगाच्या सामर्थ्यानं. वाघ म्हणजे सर्कशीचा नव्हे, जंगली वाघ. सर्कशीच्या वाघावर तो सर्कशीचा माणूस बसतो राजो. साधा माणूस आहे तो वाघावर बसतो. सर्कशीच्या वाघाच्या तोंडामध्ये तिथली काम करणारी बाई त्याच्या तोंडात स्वतःच नरड देते. सर्कशीच्या वाघाला काय करता? मरेल वाघ आहे तो, मलूल झालेला आहे, मरेल. जंगलातला वाघ धरून आणला लगेच स्वतः. ज्ञानेश्वर महाराजांकडे जायचंय त्यावेळेला काय एसट्या होत्या, का रेल्वे होते, का जीप गाड्या होत्या, का फॅट होत्या? जंगलातला वाघ धरला, वाघावर स्वार झाले. चाबूक एक नाग भयंकर विषारी वारू खोदूनच नाग काढला, धरला त्याला. वाघावर बसून सापाचा आसूड आहे त्या वाघाला मारायला. हे चालले चांगदेव महाराज. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज महान योगी. आळंदीला चालले ते. चांगदेव महाराजांच्या गळ्यात जानवं आहे, जानवं. ब्राह्मण आहेत, विद्वान आहेत, शास्त्रोक्त आहेत. एक तीळ मात्र त्यांच्या ठिकाणी दोष काढता येणार नाही कोणाला. ते चालले नव्हते ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज यांच्या भेटीला. त्यांच्या गळ्यात जानवं नाहीये, म्हणजे बंधनाचा त्यांना अधिकार नाहीये. मला इथपर्यंत सांगायचं की ज्यांना मौंजी बंधनाचा अधिकार नाही, गळ्यात जानवं घालायची ज्यांना शास्त्र परवानगी देत नाही, शास्त्री परवानगी देत नाहीत. 1400 वर्षाचा एक महान विद्वान, गळ्यात जानवं असलेला, स्नान संध्या करणारा. आणि ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे खास ब्राह्मण. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी उणीव सापडेल पण चांगदेव महाराजांच्या ठिकाणी उणीव सापडणार नाही, असा ब्राह्मण आहे महाराज. काहीच्या काही माणूस आहे.
सांगतो महाराजांचं वर्णन करता येणार ना असं काहीच्या काही येत. कशा करता सांगतो मी. आता म्हणजे बंधन जर झालं नाही, कदाचित ब्राह्मणाने परवानगी दिली असेल, हो ना करता करता वाद घालून शेवटी काही प्रसंग त्यांच्या ब्राह्मणाच्या अनुभवाला आल्यावर मग नाईलाज म्हणून अरे यांना काय म्हणावं की तुम्हाला जानवं घालायचा अधिकार नाही. यांच्या अंगात तर ईश्वराचं सामर्थ्य आहे. ज्यांच्या अंगात ईश्वराचं सामर्थ्य आहे त्याला काय म्हणावं, तो जानवं नको घालू, तू ब्राह्मण नाहीस असं कोणी म्हणावं. कदाचित दिला असेल ब्राह्मणाने जानवं घालायचा अधिकार. पण जानवं मौंज बंधन झाल्याचा उल्लेख तर काही ग्रंथात नाहीये. मग चारी भावाचं मौंज बंधन झालं असा उल्लेख आहे का? कोण वाचलंय का कोणी? आमच्या साबीर भाईला विचारतो मी, वाचलंय का कुठं? साबीर भाई आमच्यात खरे वारकरी आहेत, खरे ब्राह्मण आहेत. ते साबीर भाई मुसलमान आहेत, मुस्लिम भाई. या सप्ताहामध्ये आमच्या आमदार वाणी साहेब हे सप्ताहाचे प्रमुख आहेत. तर सगळं गाव धरतो बर का आम्ही. नाही तर वैजापूर म्हणाल की बुवा दोघच धरले ना, आमची काय वाट, तुम्हाला नाही सोडून देत. तुमच्यामुळं तर यांना करता आलं. तुम्ही नसता टेका दिला, नसता आधार दिला, हे दोघं काय करणार होते? आज हा एवढा मोठा खर्च दोघांनी कुठून आणायचा? काल नुसते एवढं काही शब्द केला गेला की मांडव दिला. अहो त्यांनी आपले घरदारी जरी अर्पण केले असते तरी एवढ्या लोकांची सोय 8 दिवसाचा सप्ताह दोघाला कसा करता येईल? आणि सप्ताहाला दुसऱ्या दुनियेचा कोणाचा पैसा नाहीये. भले पंक्तीची मदत असेल कोणाची, पैसा म्हणून दुसऱ्या कोणाचा या सप्ताहाला पैशाचा स्वीकार नाही, धनाचा स्वीकार नाहीये. आयुष्यात हा पहिलाच सप्ताह आहे. धनाचा स्वीकार नाही असे सप्ते गंगागीर महाराजांच्या वेळेला झाले असतील, पण त्यावेळेला मी नव्हतो, मला माहिती नाही, म्हणून त्यावेळेच मी काही बोलत नाही. ते महाराज कोणाचे पैसे घेत नव्हते. ते अन्नदान आणि हरिनाम त्यावेळेला एवढ्या खर्चाची गरज नव्हती ना. हो एवढा खर्च नव्हता जेवढा. समाजही नव्हता. समाज वाढला. आज समाजात सगळ्या सुधारणा वाढलेल्या आहेत. जिथं माणसं आहेत तिथं माणसाच्या सोयी आजच्या आधुनिक युगाला अनुसरून माणसाच्या सोयी कराव्या लागतात, म्हणून हा खर्च वाढला. काय तो मंडपाचं कोणी वर्णन करावं आणि किती खर्च यायचं काय कोणी सांगावं तुम्हाला? काहीच्या काही मंडप आहे. हो आजपर्यंत झाले जे मंडप त्याच्या लाख पटीनं चांगला आहे, सुंदर आहे, मोठा आहे, खर्चाचा आहे. या सप्ताहाचं मला तर वर्णन करता येत नाही. आजपर्यंत झालेले सप्ते मी वाईट म्हणत नाही, ते तरी आमचेच आहेत. त्यांना वाईट कसं म्हणता येईल? पण ते आमचे जरी असले तरी आमच्या सगळ्या सप्ताहामध्ये हा सप्ताह आजपर्यंतचे सप्ते वर्णन करता येत नाही तर असे झाले. आणि त्याही पेक्षा म्हणजे तुम्हाला वर्णन करता येत नाही असा हा सप्ताह, याला मी काय करू? तुम्ही वर्णन करून सांगा, आम्ही तुमचं ऐकायला तयार आहे. तुम्ही निदान तुमच्या बरोबरीचा तो तुम्हाला वाटेल का नाही? तुमच्यापेक्षा खाली तर नाहीये. तुमचा पैसे जास्त असतील तुमच्याजवळ, 50 लाखाचा तुम्ही केला असेल, पण 50 लाख तुम्ही उग कोणीकडे उधळले तर त्याला कोण काय करणार? 50 पेक्षा इथं कमी लाख आहेत, पण इथं त्यांच्याजवळ जे देवाने त्यांना दिलं गावानं, वैजापूर शहर फक्त
फक्त एका शहराचा पैसा आहे, दुसऱ्या कोणाचा घेतलेला नाही. एक आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांना एक गावकरी मंडळीला एक प्रेम आणि आवड आहे. गंगागीर महाराजांचं बेट गंगेत आहे, गंगेच्या पोटात. तिकडे श्रीरामपूर तालुका आहे, इकडे वैजापूर तालुका आहे. पहिलं वैजापूर तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यात होतं. आज ते श्रीरामपूर तालुक्यात नगर जिल्ह्यात गेले. एक 10-15-20 वर्षात हे व्यवहाराच्या सोयी करता तिकडे ढकलले. 4 गावं पलीकडचे पलीकडं गंगेच्या, बाकीच्या इकडं. हा व्यवहाराचा भाग झाला. पण वैजापूर तालुक्यातलंच बेट आहे जुनं पुराण. महाराजांच्या वेळेला वैजापूर तालुका आणि औरंगाबाद जिल्हाच होता. महाराजांनी सप्ते केले ते कोणाची पैशाची गरज भासली नाही त्यांना. एवढे मंडप नव्हते, इतके लाडू जिलेबीचे ते प्रसंगही नव्हते त्यावेळेला. काही वेळेला महाराजांनी कण्याचे सप्ते केले. ते दुष्काळी परिस्थिती, मग काय करावं, हे खेडेगाव आहेत, लोक आहेत, 2-2 दिवस आणि खायला अन्न पाणी नाही दुष्काळामध्ये. अशा वेळेला महाराजांनी कुठंतरी जागा पाहिजे सप्ताह करायचा. 4 लोक गोळा करायचे. त्यांनी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या वस्तू आणायच्या. हरभरे आणले तर हरभरे शिजून पंक्तीला घातलेत. लोक जगावेत आणि नुसतं जगण्यापेक्षा आपलं हरी हरी करा, नामस्मरण करा भगवंताचं. त्यानं मनुष्य जन्म दिलाय, त्यानं आपल्याला हे जग दाखवलंय. उस वस्ताद की याद कर, त्याने शरीर दिलंय मनुष्य जन्म.